आषाढीमध्ये विठ्ठलाची वारी निघते, तशीच जगन्नाथची रथयात्रा निघते। आणि तसंच मी आज पदार्थ करणार आहे छेनापोळा। हा पदार्थ आहे छेनापोळा उडीसामधला आणि हा पदार्थ केला जातो उडीसामध्ये प्रसाद म्हणून। आता हे दूध माझं हे नासलं गेलंय, मी का नासलं नाहीये दूध, हे नासलंय माझं दूध, सकाळीच नासलंय, काय माहिती नाही, मला प्रसाद करायचा होता, ठरवलं होतं प्रसाद करायचा आणि ते नासलं गेलं दूध। आदल्या दिवशी आणलं होतं दूध आणि सकाळी गरम केलं तर हे दूध खराब झालं होतं, म्हणजे नासलं गेलं होतं। बघा कपडा घेतलाय, आता कपड्यामध्ये हे सगळं दूध सगळं वतून घ्यायचंय, म्हणजे ह्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचंय। नासलं दूध होते हे कपड्यामध्ये काढून घेतलंय आणि ह्याच्यातलं मध्ये पाणी ते सुद्धा काढून घेतलंय। आता ह्याच्यामध्ये दुसरं वेगळं आणखी पाणी घालून घ्यायचंय, म्हणजे ह्याच्यामध्ये दूध आहे ते सगळं धुवून घ्यायचंय। वरती ह्याच्यात पाणी घालून घेतलंय, आता हे ह्यातलं पाणी हे सगळं काढून घ्यायचंय। आता हे नासमणी एका ताटामध्ये काढून घ्यायचंय। आता नासमणी असं हाताने थोडंसं गुटळ्या त्या मोडून घ्यायचेत। फक्त आपलं हे रसगुल्लाटे आपण जसं स्मॅश करतो तसं मॅश करून नाही घ्यायचं, फक्त ह्यातल्या गुटळ्या त्या फक्त मोडून घ्यायच्यात। इथे घेतला बारीक रवा, जर तुमचा जाडा रवा असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या, पण बारीकच रवा वापरायचा आहे, जाडा रवा नाही यूज करायचा आहे। आता इथे घेते मी 3 चमचे रवा। आता ह्याच्यामध्ये रवा मिक्स करून घ्यायचा आहे। बारीक करून घेतली साखर किंवा जाड साखर टाकली तुम्ही डायरेक्ट तशी तरी चालेल, किंवा बारीक केलेली अशी साखर करून घ्या, किंवा तुम्ही पिठी साखर घातली तरी चालेल। ह्याच्यामध्ये मी घालत आहे 4 चमचे साखर। ही साखर सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। अगदी चिमूटभर मीठ आणि साखर मिक्स करून घ्यायचं आहे। नाचणी थोडी गरम असतानाच ह्याच्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे। 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ह्यातला रवा आहे तो फुगेल। आता ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया आपण। 15-20 मिनिटं झाली आहेत, तर रवा पण फुगलाय बघा, चांगला रवा फुगलेला आहे। आता ह्याच्यामध्ये वेलची पावडर, तूप, 2 चिमटी असे खायचा सोडा घेतलाय, घालून घ्यायचा आहे। सगळे मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये। ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घातले नाहीये, तुम्हाला जर ड्रायफ्रूट आवडत असेल ड्रायफ्रूट घाला। आणि साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ जर इथे यूज केला तरी चालेल, गुळाचे सुद्धा बनवतात। आता मी नेक्स्ट टाइमला करेन तर गुळाचं करून मी दाखवेन। छोटंसं भांडं घेतलंय, तुमच्या जितकं तुमचं छेनापोळा तुम्हाला करायचं त्या हिशोबाने तुम्ही भांडं घ्या मोठं। मी हे छोटं आहे माझं घेतलंय। बटर पेपर घेतलाय, बटर पेपरच्या ऐवजी छेनापोळ्याला केळाचं पान वापरलं जातं। आता ह्याच्यामध्ये आपण हे घालून घेऊया। जर केळाचं पान नाही भेटलं तर तुम्ही बटर पेपर यूज करू शकतात। आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊया। साखर ह्याच्याकरता की खालती सुद्धा छान असं आपले कॅरेमल होईल, छेनापोळ्याला मस्त असा कलर येईल, त्याच्याकरता ही साखर घालून घ्यायची आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हे घालून घेऊया। आता भांडं घेतलंय, भांड्यामध्ये मीठ घालून घेतलंय, अशी जाळी ठेवून घ्यायची आहे। केकला आपण बेक करून घेतो तसंच हे सुद्धा बेक करून घ्यायचं आहे, झाकण ठेवून द्यायचं आहे। तयार झाला आपला छेनापोळा, पाहू शकतात मस्त असा कलर सुद्धा याला आलाय साईडनं। आता आपण काढून बघूया। मस्त छोटासा बनवलाय प्रसाद म्हणून छेनापोळा। जर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त छान झालं बघा।